एक कॅटेगरी आहे ती 65 प्लसची आहे. वर्ल्ड ब्रिज फेडरेशन ही जी सुप्रीम बॉडी आहे आणि वर्ल्ड ब्रिज फेडरेशन इज अफिलिएटेड टू द इंटरनॅशनल ऑलिम्पिक असोसिएशन, बट स्टील हा गेम समर ऑलिम्पिकमध्ये आलेला नाही आहे. आता ह्याच्या पुढे काय आहे, जेव्हा वर्ल्ड बॉडी आहे त्याला ब्रिज फेडरेशन ऑफ इंडिया अफिलिएटेड आहे आणि ब्रिज फेडरेशन ऑफ इंडियाला बाकीचे सगळे स्टेट्स अफिलिएटेड. तर आता वर्ल्ड ब्रिज असोसिएशननी डिफरेंटली, बिकॉज हा गेम असा आहे की ह्याला इट्स कॉल्ड अ मेंटल जिम्नॅस्टिक्स. तुम्ही कसं आता बाकीचे खेळ खेळतो त्याच्यामध्ये आपल्याला फिजिकल जिम्नॅस्टिक्स आपण करतो, पण ब्रेनचा सुद्धा आपल्याला फिटनेस महत्वाचा आहे. हा बेसिकली माइंड गेम आहे, त्याच्यामुळे ब्रेन फिटनेस इज मच मोर इम्पॉर्टंट. सो ओल्डर पीपल ऑल्सो शुड प्ले दिस गेम. एज इज नो बार. हां, एज इज नो बार. आणि जेवढे जास्त लोक वयोमानाने खेळतील तेव्हा त्यांना अल्झायमरचा डिसीज वगैरे होत नाही, हे मेडिकली प्रूव्ह झालेलं आहे, रिसर्चमध्ये प्रूव्ह झालेलं आहे. सो वर्ल्ड ब्रिज फेडरेशन हॅज मेड डिफरंट कॅटेगरी. राईट अवे फ्रॉम 8 to 16 इज वन ग्रुप, 16 to 21 is another group, 21 to 26 is another group, 26 to 31 is another group, that is called youth, and 26 च्या खालचे असतात they are called juniors. आणि त्याच्यानंतर गर्ल्स कॅटेगरी आणि त्याच्यानंतर मग ओपन मिक्स म्हणजे एक लेडी अँड एक वन मेन अँड वन वुमन, देन वुमन एक्सक्लुसिव्ह, अँड देन सिनियर 65 अवर्स. These are the categories which WBF organizes, recognizes, and accordingly सगळ्यात ह्या पद्धतीच्या टुर्नामेंट्समध्ये हे सगळे क्लास असतात. समरमध्ये, विंटरमध्ये हे सगळ्या क्लासचे टुर्नामेंट घेतल्या जातात आणि त्याच्या प्रत्येक जे टुर्नामेंटला जे काही टॉप 8 लोक आहेत त्यांना सर्टन रँकिंग पॉईंट दिले जातात आणि त्या रँकिंग पॉईंटच्या धर्तीवर त्यांचं फायनली शॉर्टलिस्टिंग जे होतं ते सिलेक्शन ट्रायल आणि मग त्या सिलेक्शन ट्रायलमधून इंडियन टीम. याला किती, ह्या नॅशनलला किती रँकिंग पॉईंट असते? नाही, प्रत्येक ह्या इंटरनॅशनलला 100 रँकिंग पॉईंट्स असतात. जो टॉप विनर असतो त्याला 100 मिळतात. अर्थात देर इज अनदर फॅक्टर ऑल्सो की त्याच्यामध्ये डाव किती खेळले एका पेअरनी आणि टोटल डाव अवेलेबल किती आहेत याचा एक रेशो फॅक्टरायझेशन असतं त्याच्यात. 100 मॅक्सिमम पॉईंट्स असतात आणि ते 8 पोझिशन्स प्रमाणे जसं तुमचं रँकिंग आहे त्याप्रमाणे त्या प्लेयर्सला मिळत जातात. आणि ह्या सगळ्या टुर्नामेंटच्या वर्षभरातल्या टुर्नामेंटच्या रँकिंग पॉईंट एकत्र केल्या जातात, त्याला मॅक्सिमम रँकिंग पॉईंट्स मिळतात. त्याच्यासाठी एक अवॉर्ड ह्या इंटरनॅशनल पासून या मार्केट सिटी फिनिक्स ग्रुपच्या सौजन्याने आपण आता इन्स्टिट्यूट केलेलं आहे. पुणे नॅशनल्सला फर्स्ट टाइम लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड इन ब्रिज. दोज हू हॅव कॉन्ट्रीब्युटेड टू द ब्रिज गेम अँड डन लॉट ऑफ वर्क ऑर प्लेड वेल ऑर सो मेनी थिंग्स, याच्याप्रमाणे एक लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड, ज्याला जास्तीत जास्त रँकिंग पॉईंट आहे, वर्षभरातला परफॉर्मन्स ज्याचा झाला त्याचा एक प्लेअर अवॉर्ड आणि ज्युनियर कॅटेगरीमध्ये तसाच परफॉर्मन्स दाखवलेला एक प्लेअर अवॉर्ड. हे पुणे नॅशनल ह्या 66 नॅशनलपासून हे 3 अवॉर्ड्स फिनिक्स मार्केट सिटीच्या सौजन्याने यापुढे दिले जातात. आणि 10 लाखाचं प्राईज म्हणजे ती डिवायडेशन कशी? तो सगळ्या इव्हेंटला मिळून 10 लाखाचा प्राईज आहे. पुण्यामध्ये ही स्पर्धा 15 वर्षानंतर पुण्यामध्ये ही स्पर्धा होते. त्या स्पर्धेचं कसं रोटेशन असतं की आता पुढच्या वर्षी कलकत्त्याला आहे, गेल्या वर्षी जबलपूरला होते. ही पॅन इंडिया फिरत असतात बिकॉज ब्रिज फेडरेशन ऑफ इंडियाचे डिफरंट स्टेट्स अफिलिएटेड आहेत. तर प्रत्येक स्टेटला एक रिस्पॉन्सिबिलिटी, तिथल्या भागातला गेम डेव्हलप होण्यासाठी त्या भागात इंटरनॅशनल नेले तरच तो गेम डेव्हलप होऊ शकतो. म्हणून ही ब्रिज फेडरेशन ऑफ इंडियाची पॉलिसी अशी आहे की ह्या ज्या चॅम्पियनशिप्स आहेत त्या रोटेट झाल्या पाहिजे. रिसेंट एफर्ट्समुळे त्याचे फ्रुट्स आम्हाला दिसायला लागले आहे. लाईक टू टेल की लास्ट 2-3 वर्षामध्ये 2दा our seniors teams have won a silver medal in the World Championships, and we are fortunate to have one of the players, Mr. Anil Padhe, who was a participant of the silver medal, and this year also Mr. Arun Bapat from Mumbai. So I think they have started bearing fruits. The efforts are now bearing fruits, and the game is becoming more popular. या गेमसाठी पुण्याहून किंवा महाराष्ट्राहून किती नॅशनल प्लेयर प्रोड्यूस केले? तसं बघायला गेलं तर ब्रिज फेडरेशन ऑफ इंडियाचे मी तुम्हाला ग्राफ सांगतो. ग्राफमध्ये असं आहे की महाराष्ट्र हे एक राज्य अतिशय आघाडीवर आहे आणि त्याबरोबर कलकत्त्याचं एक राज्य आघाडीवर.
दुसरे जास्त ऍक्टिव्हिटी आहे ती तामिळनाडू, कर्नाटका, दिल्ली, थोडेफार आंध्र प्रदेश, याच्यामध्ये जास्त ह्या लोकांचा प्रभाव आहे, तिथे जास्त प्लेयर्स आहेत. आता ह्या चॅम्पियनशिपमध्ये साधारण 600 लोक पार्ट करतील आणि ती चॅम्पियनशिप महाराष्ट्रात असल्यामुळे महाराष्ट्राचा अर्थातच जास्त प्लेयर्स लोकांचा सहभाग होणार. तर माझ्या मते याच्यातले जवळपास साधारण 200 प्लेयर्स तरी महाराष्ट्राचे याच्यामध्ये रजिस्टर होतील असं अंदाज. बाकी 300 ते 400 प्लेयर्स पॅन इंडिया येणार सगळ्या स्टेट. पुण्यात साधारण 70-80 प्लेयर्स. साधारण 70-80 प्लेयर्स पुण्यामधून. मागे आपण प्रयत्न केला खेळाच्या प्रसारासाठी विद्यार्थ्यांना, तर त्यात नेमकं आता काय स्थिती आहे? आत्ता आम्ही शाळा कॉलेजात इंट्रोड्यूस करायचा प्रयत्न करतोय आणि साधारण 4 जिल्ह्यातून आतापर्यंत आम्हाला साधारण 60 ते 70 मुलं खेळायला सुरुवात झालेली आहे. नाशिकला आहे, गोंदिया, सोलापूर आणि मुंबईमध्ये काही. म्हणजे गोंदियासारख्या ठिकाणी जवळजवळ 17 का 18 मुलं खेळायला लागलेली आहेत छोट्या शहरामध्ये. तर त्याला आता आम्ही रेग्युलर ट्रेनिंग देतोय आणि थोडा वेळ लागेल पण ट्रेन होतील. आणि त्याची पण कसं आहे, ही मुलं खेळायला लागली हे बघून इतरांना त्याच्याकडे आकर्षण होऊन खेळायला लागतील जास्त मुलं. लेवलवर काय अकॅडमी वगैरे काय आहे? आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे पण अजून आम्हाला एंट्री मिळालेली नाही. त्याच्यासाठी तुमची खूप मदत लागणार आहे मला. ही शाळातनं किंवा पर्टिक्युलरली कसं आहे, हा एक प्रत्येक वेळी पत्ते म्हटले की ते जुगाराची रिलेट केले जातात. तर त्याच्यासाठी ही गैरसमज हा काढून टाकून एनकरेज करणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. कसं स्वरूप असतं नेमकं स्वरूप कसं खेळतात वगैरे फॉर्मॅट? ह्याचा फॉर्मॅट म्हणजे 4 जण खेळतात एका वेळी. एका पत्त्याच्या पॅकमध्ये 52 पानं असतात. ते प्रत्येकाला 13 पानं वाटली जातात आणि नंतर त्याच्यावरती बोली लावली जाते. आणि ती बोली लावल्यानंतर ते ठराविक आपल्याला हात करायचे असतात. ते हात आपले झाले नाही तर आपल्याला निगेटिव्ह स्कोर मिळतो. आपले हात झाले तेवढे तर आपल्याला पॉझिटिव्ह स्कोर मिळतो. तर हे आम्ही सुरुवातीला त्यांना मुलांना हात कसे करायचे हे आधी शिकवायला सुरुवात करतो. आणि मग नंतर काही दिवसांनी त्यांना ज्याला आम्ही ऑप्शन आपण जे करतो बोली लावली जाते त्याच्यासाठी काही लिगलाइज सिस्टीम्स असतात त्या हळूहळू त्यांना शिकवायला सुरुवात करतो. तुम्ही एक लक्षात घ्या, कसं नाही आता सपोज की स्किल म्हणून सांगतो तुम्हाला कसं प्रॅक्टिकली तुम्हाला बघायचं असेल तर सगळ्यांना विनंती हा. आहे की 12 तारखेला तुम्ही सगळे जर का बालेवाडी स्पोर्ट कॉम्प्लेक्सला आलात, बॉक्सिंग हॉलमध्ये तिथं आपला आहे, तर तुम्हाला प्रत्यक्षात सगळं बघायला मिळेल. आणि आमच्यापैकी कोणीतरी असेलच तुम्हाला सगळं सविस्तर आम्ही समजू शकतो. म्हणजे आम्ही जे गणपती वगैरे खेळतो ते तो वेगळा प्रकार आणि स्पर्धा म्हणजे वेगळा इंडिकोट वगैरे स्पर्धामध्ये लकचा एलिमेंट हा कम्प्लिटली एलिमेंट केला जातो. लकची सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की लक हा एलिमेंट कम्प्लीट एलिमेंट केला जातो. आणि तुमची टीम जे डील्स खेळते तीच ऑपोजिट टीम डील्स खेळते. सो इट्स अ कंपॅरेटिव्ह स्कोरिंग. प्रत्येकाला चांगली पानं वाटली जातात. सो मला चांगली पानं आली म्हणून मी जिंकलो असं आणखी क्वेश्चन पेपर सगळ्यांना सेम आहे. तुम्हाला उत्तर तुम्ही कसं देता? फॉर्मॅटचा आपण म्हणत होतो की आता तुम्ही म्हणाल की एका टीम मध्ये 4 लोक, बरोबर? मग अशा ह्या 4 लोकांचे किती टीम आहेत, किती टीम आपण घेतो आणि ते कसे पुढे जातात? आता सुरुवातीला साधारण 120 पर्यंत टीम्स असते. ओके. त्याच्यामध्ये जसं 12 तारखेला तो इव्हेंट सुरू नॉकआउट होईल. असतं की काय गटात म्हणजे आधी स्विस लीग खेळवली त्याला जाते. लीग असतो. हा. एक 10 राऊंड किंवा 12 राऊंड ते 10 राऊंडचे लीग असते. हा. त्याप्रमाणे तसे राऊंडला प्रत्येक पॉईंट तुम्हाला मिळतील. जे टॉप 16 किंवा टॉप 32 त्यांना सिलेक्ट करतो फॉर प्री क्वार्टर फायनल, क्वार्टर फायनल, सेमी फायनल. पुढे नॉकआउट. म्हणजे टीम्स कितीही येऊ द्या, हम्म. टॉप 32 किंवा टॉप 16 टीमला सिलेक्ट करतो फॉर फर्दर. या गेमसाठी रेफरी असतं का अंपायर? पण डायरेक्टर असतोय. अच्छा, director. त्याला आम्ही डायरेक्टर अच्छा, director. हा, म्हणतो. ठीक. रेफरी किंवा म्हणतात त्याला आम्ही डायरेक्टर म्हणतो. आणि खूप येते टीम्स किती आहेत आणि टेबल किती आहे तुम्हाला कळेल. आता 120 टीम आहे तेवढी मॅचेस होणार. तर एक चीफ टुर्नामेंट डायरेक्टर असतो आणि त्याच्या खाली ऍटलीस्ट 6 डायरेक्टर. काय टायमिंग काय असेल? टायमिंग सकाळी 10 वाजता सुरू होतो आणि असं समजा की 6-7:30 पर्यंत संपतो. एका राऊंडला एका दिवशी 5 राऊंड असतात. 6. शासनाची काय मदत वगैरे या स्पर्धेला?
कोणाची Government. बाकीचे ज्या नॅशनल मधून वगैरे मध्ये शासनाकडून होते. ब्रिज फेडरेशनची असते, बाकी आम्हालाच ऑर्गनाईज सगळं करावं लागेल. प्रायव्हेट फंड. हे बघा, ब्रिज हा बुद्धीचा खेळ आहे. माइंड स्पोर्ट्समध्ये 2 खेळ, एक म्हणजे बुद्धिबळ, दुसरं म्हणजे ब्रिज. आता तुम्ही बघितलं की चेस किती पॉप्युलर आहे. आता आपला माणूस मुकेश खेळतोय, गोइंग ऑन सिंगापूर. ब्रिजला अजून तेवढी पॉप्युलॅरिटी मिळाली नाही. त्याला जेवढं बॅकिंग पाहिजे पैशाचं ते अजून गव्हर्नमेंटकडनं मिळते. BFI ने खूप प्रचंड काम केले आणि ते खूप काम करतात. पण अजून जोपर्यंत स्वतः खेळणारे लोक त्यात पैसे लावत नाहीत किंवा हे करत नाहीत, म्हणजे पैसे लावणं म्हणजे प्रमोट करत नाही, तोपर्यंत हा प्रॉब्लेम राहतो. आणि हा स्पेक्टेटर गेम नाहीये, म्हणजे मी बघून हे करणं असं लिमिटेड आहे. पण हे धंद्यामध्ये किंवा इतर कुठलेही निर्णय घेताना ही विचाराची कुठली पद्धत असते त्याला ब्रिज खेळल्याने अतिशय फायदा होतो. दुसरं म्हणजे डॉक्टर गुलाब आणि डॉक्टर देशमुख सांगू शकतील की एका विशिष्ट वयानंतर जे रोग होतात, स्पेशली ब्रेथ रिलेटेड, हे सबस्टॅन्शियली कमी होतात. कारण तुमचा आता आमची जी PRBI आहे, पुण्यातले जे लोक आहेत त्यातले खूप लोक, सगळे बरेचसे लोक, 70-80% लोक 70च्या वरचे आहेत आणि 80-90 या घरात ते ऍक्टिव्हली खेळतात. त्यांची बुद्धी शार्प राहते. आमचे एक पार्टिसिपंट डॉक्टर वाले येण्याची शक्यता आहे. 93 वय आहे त्यांचं फक्त, आणि ते दिवसभर खेळतात, 8 तास ते खेळतात. 2 मुद्दे म्हणजे वैद्यकीय दृष्टिकोनातून डॉक्टरने सांगतो याच्यामध्ये की ब्रिजमध्ये कुठल्याही माइंड गेम मध्ये थिंकिंग प्रोसेस असते आणि थिंकिंग प्रोसेसमध्ये आपले जे न्यूरॉनल कम्युनिकेशन असतात ते सारखे ऍक्टिव्ह राहतात. ते नेव्हर बिकम डल. सो इट हॅज बीन सायंटिफिकली प्रूव्ड की पीपल हू आर प्लेइंग द माइंड गेम्स लाईक ब्रिज, दे आर व्हेरी अनलाइकली टू डेव्हलप डिजनरेटिव्ह डिसीजेस लाईक अल्झायमर. आणि हा एक मुद्दा. आणि दुसरं, बरेचसे कॉर्पोरेट हाऊसेस, द बिग लीडर्स इन द इंडस्ट्रीज इन द वर्ल्ड टुडे have openly admitted कि how bridge has helped them in their professional career. And याचं उत्तम उदाहरण is Bill Gates, as Anil will be able to tell you better. He is one of the most ardent bridge player in the world, and he promotes bridge throughout the world. And in India, we can mention Mrs. Kiran Nadar and Shiv Nadar. They are the chairman of Hindustan Computers, who are very active bridge players. And many times in the speeches, they have explained कि how it has helped them in their personal, not only professional lives, but in their personal and other careers.